नमस्कार, JK किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची एक रेसिपी बनवणार आहे। त्यामध्ये आपण एकदम सोपी आणि इझी अशी गुळाचे लाडूची रेसिपी बनवणार आहे, जी आपल्याला पौष्टिक सुद्धा असते आणि म्हणून आज आपण याची रेसिपी सुद्धा बनवणार आहे। यासाठी एवढी शेंगदाणे मी घेतलेले 2 वाट्या शेंगदाणे आहे। आता ही कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये आपण शेंगदाणे जे आहेत ती अशी भाजून घ्यायची। जास्त काळे डाग पडेपर्यंत भाजायची नाही आहे, कमी याच्यावरच छान अशी भाजून घ्यायची। शेंगदाणे जास्त काळ सर्वेपर्यंत भाजायची नाही आहेत, म्हणजे त्याला काळे डागपर्यंत जर भाजले तर त्याची चव जी आहे ती बिघडली जाते। म्हणून आपण छान हलवत राहूनच आपण ही शेंगदाणे जे आहे ती अशी भाजून घ्यायची आहेत। शेंगदाण्यांचा थोडासा तडतड आवाज येईपर्यंतच आपण ही शेंगदाणे छान अशी भाजून घ्यायची आहेत। आणि ही जी शेंगदाण्याची लाडू आहे हिला आपण तुपाचा वगैरे कशाचाच वापर करणार नाही आहेत। आणि ही जी शेंगदाण्याची लाडू आहेत ही 15 दिवस नक्कीच टिकली जातात। यांचा वास सुद्धा येत नाही, कारण आपण यामध्ये तुपाचा वगैरे कशाचाच वापर केलेला नसतो, त्यामुळे ही जी लाडू आहे ती 15 दिवस सहज टिकतात। आता आपण ही शेंगदाणे भाजून झालेली आहेत, ही मी एका ताटामध्ये काढली आहेत आणि जी टरकल आपण अशा प्रकारे काढून घेणार आहेत। अशा प्रकारे ही शेंगदाण्याची मी टरकल काढून घेतली आहेत आणि अशी आपली ही शेंगदाणे जी आहे ती अशी तयार झाली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त अजून शेंगदाण्याची टरकल काढू शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही शेंगदाणे ओतून घेणार आहे। आपण शेंगदाणे आणि गूळ हे सर्व असं एकत्रच दळून घेणार आहेत। शेंगदाणे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त झाली आहेत, त्यामुळे मी थोडीशी ती काढून घेतली आहेत, कारण ती एका वेळेस एवढी दळले जाणार नाही आहेत, त्यामुळे ती काढून घेतली आहेत। अशा प्रकारे एवढी अशी शेंगदाणे मी घेतलेली आहे आणि गूळसुद्धा एक अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडासा बारीक करून घेतलेला गूळ आहे, हातानेच थोडासा असा बारीक केलेला आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडा करून दळून घेणार आहेत। नंतरनं सुद्धा आपण हा उरलेला गूळ सुद्धा आपण वापरणार आहेत आणि तेवढ्या सुद्धा शेंगदाण्याचा आपण पुन्हा शेंगदाणा कूट जो आहे तो करून घेणार आहेत। बघू शकता अशा प्रकारे आपले गूळ शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत आणि याची चव अशी खूपच छान लागते। याबरोबरच आपण गूळ दळल्यामुळे लगेचच असं छान असं झालेलं आहे आणि याचे लाडूसुद्धा लगेचच आपल्याला तयार करता येणार आहेत। आणि गूळ जो आहे तो आपण आपल्याकडे गूळ जो असतो तोच वापरायचा आहे, घरगुती गूळच वापरायचा आहे। गुळाची पावडर आपण यामध्ये वापरायची नाही आहे। गुळाची पावडर जी असते ती कोरडी असते, त्यामुळं लाडूला बाइंडिंग लवकर येत नाही। त्यामुळे आपण आपला घरगुती जो गुळ असतो तोच आपण गुळच वापरणार आहेत, पावडर वापरणार नाही आहेत। आणि याला थोडासा ओलसरपणा असतो, म्हणजे जो गुळ असतो त्याला मॉइश्चर तयार होत असतं, त्याच्यामुळं आपल्याला ते जे लाडू बनण्यासाठी लगेचच त्याचे बाइंडिंग होते लाडूचं, त्यामुळं आपण गुळच वापरायचं आहे। अशा प्रकारे आपलं असं सर्व दळून झालेले आहेत, अर्धे करून मी दळून घेतलेले आहे आणि आता आपण ही मिक्स करून याचे लाडू बांधून घेणार आहेत। अशा प्रकारे सर्व जे लाडूचे आपण कूट केलेला आहे तो असा करून घेतला आहे। बघू शकता तुम्ही आपले हाताने सुद्धा हे लाडू होत आहेत। अशा प्रकारे सर्व लाडू जे आहेत ते अशी करून घेणार आहेत। मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते की हा जो लाडू आहे तो कसा तयार झाला आहे। बिगर तुपाचा आपल्या हाताला सुद्धा चिकटत नाही आहे आणि न तूप वापरताच आपण किती छान असा हा लाडू तयार केला आहे, बघू शकता। आणि खायला सुद्धा खूपच छान असा हा लाडू लागतो। या नवरात्रात तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि लाडू तुमचे कसे तयार झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे तुपाचा एक थेंबही न वापरता आपण हे
शेंगदाण्या गुळाचे लाडू जे आहेत आणि सोपी आणि इझी रेसिपी आपण तयार केली आणि आपल्या घरात जेवढ्या वस्तू उपलब्ध असतात त्याचीच आपण ही छान अशी ही रेसिपी आज आपण तयार केली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि बघू शकता तुम्ही की आपला हा लाडू जो आहे तो कसा तयार झाला आहे आणि आपला लाडू कसा दिसतोय। जसा गुळ असेल त्याप्रमाणे आपल्या लाडूला कलर येतो। छान असं आपण ह्याशी बांधून घेतली। दुसरा सुद्धा मी लाडू जो आहे तो अशाच प्रकारे करून घेतलेला आहे। असे हे सर्व जे लाडू आहेत ते मी असेच तयार करून घेणार आहेत आणि कोणालाही जमेल अशी ही लाडूची रेसिपी आज आपण बनवलेली आहे। याआधी सुद्धा मी लाडूची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे। मागच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि अशाच प्रकारे ही लाडू आज आपण बनवलेले आहेत आणि हे लाडू सुद्धा मी तुम्हाला फोडून दाखवते की आपला हा लाडू आतून सुद्धा किती छान असा तयार झाला आहे। अशा प्रकारे सर्व अशी ही लाडू मी तयार केलेली आहेत आणि कलर सुद्धा आपल्या लाडूला छान आलेला आहे। आपण ज्याप्रमाणे गुळ वापरतो त्या पद्धतीने आपल्या लाडूला कलर येतो आणि जो कूट आपण शेंगदाणे जे दळतो आपण ते जास्त जाडसर दळायची नाही आहेत। मध्यम असे शेंगदाण्यांचा कूट आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपले शेंगदाण्यांचं लाडूचं जे आपण टेक्स्चर बनवलेलं आहे आणि आपल्या लाडूचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा खूपच छान असं आलेलं आहे। अशा प्रकारे सर्व लाडू मी तयार केलेले आहेत। बघू शकता तुम्ही 2 वाटी जे ही लाडू असे तयार झालेले आहेत। अशी संपूर्ण अशी आपली लाडूची रेसिपी आज तयार झाली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की लाडू कशी झाली आहेत। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।